28 सप्टेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजे आपली प्रिलिम्स आता आली आहे आणि ती देणाऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ही परीक्षा खरं तर फक्त राज्यसेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस देणाऱ्यांसाठी नाही आहे, याच्यामध्ये वनसेवा, फॉरेस्ट सर्व्हिसेस पण आहे आणि ज्याला म्हणतो आपण स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, या सर्व परीक्षांसाठी एकत्र पूर्व परीक्षा असणार आहे। ओके, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्ही मागचं वर्षभर करताय, काही जण 6 महिने करत असतील, पण आता मात्र अशी वेळ आहे की आपल्याला शेवटचा फायनल हे एक बूस्टर डोस पाहिजे आणि हा बूस्टर डोस म्हणजे आपला हा हार्टबीट कोर्स। श्री अविनाश धर्माधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागचे अनेक वर्ष आपण हा कोर्स चालवतोय आणि या कोर्समध्ये आपण पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी आपण पुढील 4 महिन्यात करून घेणार आहोत। हा कोर्स सदाशिवपेठ, वारजे या दोन्ही सेंटरवर तर असणारच आहे, पण तो ऑनलाईन तसेच ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन तर आहेच आहे, पण ऑनलाईन माध्यमातून पण तो चालणार आहे आणि ऑनलाईन विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांना पुण्यामध्ये यायला जमत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा कोर्स ऑनलाईन स्वरूपातून देणार आहोत किंवा ज्या लोकांचं कॉलेज आहे त्यासाठी। तसेच या कोर्सचे रेकॉर्डेड ॲक्सेस पण तुम्हाला दिला जाणार आहे की जेणेकरून तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुमचं कॉलेज चालू आहे, तुम्ही जॉब करताय आणि हा सकाळच्या वेळेत होणारा कोर्स असल्यामुळे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला तो रेकॉर्डेड ॲक्सेस, इव्हन त्याची रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड ॲक्सेसचा उपयोग होणार आहे। जे महत्त्वाचे GS मधले 7 विषय म्हणजे कोणते? पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स आणि त्याचबरोबर CSAT अशी 400 मार्कांची आणि महत्त्वाची म्हणजे त्या GSची ज्याच्यावर तुमचं मेरिट लागणार आहे याची सर्व तयारी या कोर्समध्ये करून घेतली जाणार आहे। हार्टबीट कोर्समध्ये जे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ह्यांनी अनेक वेळेला MPSCची प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत। म्हणजेच काय तर हे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तज्ज्ञ मार्गदर्शकच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्या विषयाचं। या कोर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर MCQ सॉल्विंग म्हणजे रोज तुमच्याकडून MCQ सोडवून घेतले जाणार आहेत वेगवेगळ्या प्रकारे, पण त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा असणारच आहे शेवटी, पण मेन आहे MCQ सॉल्विंग कारण त्या झोनमध्ये तुम्ही जाणं खूप गरजेचं आहे। ओके, हा कोर्स कधी सुरू होतोय याचं जर तुम्ही विचारत असाल येत्या 14 मे पासून। ओके, ही सत्र सकाळच्या वेळेत होणार आहे जे तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की इतर माहिती किंवा अजून खूप काही तुम्हाला या कोर्समधून मिळणार आहे हे, पण या कोर्सची फीज आणि इतर माहिती ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पण अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन अभ्यासाची सुरुवात आपण करूयात आणि लवकरच भेटूयात।